नमस्कार, मी साटम. आज तारीख आहे 24 डिसेंबर. उद्या नाताळ आहे. तर सर्वांना सर्वप्रथम नाताळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर येणारं जे नवीन वर्ष आहे ना, ते तुम्हाला आनंददायी जावो ह्यासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा, सांता क्लॉजबद्दलचे इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्ही जाणून घेतातच आहे. पण सांता क्लॉज ही कन्सेप्ट नक्की कुठून आली, हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर बघा, ख्रिश्चन 4थ्या शतकामध्ये एक सेंट निकोलस नावाचा ख्रिश्चन संत होऊन गेला. तो काय करायचा, लहान मुलांना छोटी छोटी खेळणी द्यायचा. त्याच वेळेला तिथल्या गोरगरीब महिला किंवा मुली होत्या ना, त्यांना काय करायचं, त्यांना काही वस्तू द्यायचं, जेणेकरून त्या वस्तू त्या महिला आपल्या लग्नामध्ये हुंड्याच्या स्वरूपात वापरायच्या आणि त्यांचं लग्न व्हायचं, जेणेकरून त्या मुली आहेत ना वेश्या व्यवसायापासून परावृत्त व्हायच्या. ही अशी आख्यायिका आहे. ह्यामध्ये कितपत सत्यता आहे ह्याबद्दल मला थोडाफार डाऊट आहेच, पण तरी सुद्धा ह्याच आख्यायिकेमधनं सांता क्लॉजची निर्मिती झाली आहे. आणि पुढे जाऊन सांता क्लॉज हे फक्त एक सांस्कृतिक प्रतीक राहिलं नाही, तर राजकीय आणि आर्थिक वलय सुद्धा त्याला प्राप्त झालेलं आहे. उद्या मी तुम्हाला आपल्या सांता क्लॉजच्या अर्धांगिनीची सुद्धा ओळख करून देणार आहे. तोपर्यंत कनेक्टेड राहा. बाकी हर हर महादेव.